हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आज कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की कुणीतरी खूप जास्त दुःखामध्ये आहे, फ्रस्ट्रेटेड आहे बिकॉज ऑफ। तर खरंच तुम्हालाही असं वाटत आहे की कदाचित आपल्याकडून काहीतरी चूक होत आहे आणि तुम्ही एका दुःखी एनर्जीमध्ये आहात। तर तुम्ही मनातून फ्रस्ट्रेटेड पण आहात की इतकं सगळं चांगलं कार्य केलं एवढे दिवस, ते ह्या लोकांना का दिसत नाहीये आणि एक छोटीशी जी चूक नगण्य आहे, मायनर आहे, तिला पकडून हे लोक का राजकारण करत आहेत, यामुळे तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहात। आणि जे तुमच्या विषयी जेलसीची भावना ठेवतात, तर त्यांना जर तुम्ही अशाच दुःखी एनर्जीमध्ये दिसलात तर त्यांना आनंदच होणार आहे। सो तुम्हाला येथे डिवाइन काय गायडन्स देणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आज शुक्रवार आहे, सो आपली जी कुलदेवता आहे ती नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला करणार आहे। तसेच माझ्या थ्रू तुम्हाला काहीतरी मेसेज तुमची कुलदेवी जी आहे ती देऊ इच्छित आहे। सो तुम्हालाही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। तर आपण चेक करू आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कशा प्रकारचं गायडन्स कुलदेवीकडून मिळत आहे, तसेच डिव्हाइन कडून मिळत आहे, युनिव्हर्स कडून मिळत आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जी काही निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आहे किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी निगेटिव्ह एनर्जी सेंड करत आहे, काही स्पेल वर्क करत आहे, तर ते दूर निघून जावे यासाठी मी डिव्हाइनला प्रार्थना करते। आर्कएंजल मायकल प्लीज जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जाऊ दे। अँड आय सेंड सम पॉझिटिव्ह हिलिंग्स फॉर यू। सो मलाही 2 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे। तर जी काही निगेटिव्हिटी आहे ती लवकर दूर व्हावी आणि तुमच्यातलं जे खरं तुमचं स्वरूप आहे ते बाहेर यावं, यासाठी नक्कीच मी डिव्हाइनला प्रार्थना करते। सो आपण चेक करूया तुम्हाला कुलदेवीकडून आज काय मेसेज मिळणार आहे। तसेच आज शुक्रवारही आहे, सो देवीचा वार आहे, तर तुमची जी कुलदेवता आहे तसेच जी तुमची इष्टदेवता आहे त्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे। तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही थोडंसं मेडिटेट करा की तुम्ही ह्या एनर्जीमध्ये का गेले आहात आणि नक्कीच तुमच्याकडून अशी काही घटना घडली आहे का तुमच्या बाबतीमध्ये, त्या घटनेविषयी सुद्धा थोडंसं मेडिटेशन करा। आपण पाहूया की आपल्याला कुलदेवता काय आज मेसेज देणार आहे। तसेच जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करा। तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया। ओके ठीक आहे। बॉटमची एनर्जी 11 ची आहे, तर तुम्हाला जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहे त्यांनी 1111 टाईप करायचं आहे बिकॉज खूप जास्त ब्लेसिंग्स तुम्हाला कुलदेवता तुमच्या जीवनामध्ये पाठवत आहे। तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया। दिसून येते 9 ऑफ सॉर्ड अँड 8 ऑफ सॉर्ड। तर सध्याची जी तुमची एनर्जी आहे, तुम्ही खूप जास्त एक ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये येथे दिसून येत आहात। तर दिसून येते काहीतरी हेल्थ इश्यू सुद्धा तुमच्या बाबतीत होत आहे। मे बी तुम्हाला झोप येत नाहीये किंवा डोकं खूप दुखतंय आणि कसलं तरी तुम्हाला हेल्थ इश्यू नक्की आहे, येथेच या कार्डनुसार दिसून येते। खूप जास्त एक ब्लॅक एनर्जी तुमच्याकडे सेंड केली जात आहे आणि तुम्हालाही वाटत आहे की कदाचित आपल्याकडूनच काहीतरी चूक झालेली आहे आणि तुम्ही स्वतःला त्या एनर्जीमध्ये स्वतःला बांधून घेतलेलं आहे। आपल्याला दिसून येते मुळात तुमची काहीही चूक नाहीये, तुम्ही खूप जास्त चांगलं कार्य करत आहात आणि इथून मागेही खूप जास्त चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे बिकॉज तुम्हाला परमेश्वराने ती स्ट्रेंथ दिलेली आहे। तुम्ही एक स्पिरिच्युअल पर्सन आहात आणि त्या लोकांना माहिती आहे की तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे। तुम्ही एक पॉवरफुल पर्सन आहात, तुमच्याकडे खूप जास्त प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे, तुमची बोलण्याची, तुमची संभाषण करण्याची, तसेच लोकांशी एक
कनेक्शन करण्याची जी तुमची क्षमता आहे ती इतर कुणातही नाही आणि तुमच्याकडे एक आपण म्हणतो ना नेतृत्व गुण आहेत आणि त्या नेतृत्व गुणामुळेच ते जे आहेत ते खूप जास्त जे पीपल तुमच्यावरती ज्वेलसी फील करतात ते खूप जास्त एक घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांना असं वाटत आहे की कदाचित ह्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि यांना ह्या इतक्या कमी वयामध्ये एवढं सक्सेस कसं मिळतं, ह्यांचं लोक का ऐकतात आणि ह्यांच्याकडे एवढी सगळी प्रॉस्पेरिटी का आहे, प्रतिष्ठा का आहे. तर ह्या बाबतीत सुद्धा खूप जास्त ज्वेलसीची भावना त्या व्यक्तींच्या लोकांमध्ये आहेत आणि ते तुम्हाला काहीतरी जरी तुमच्याविषयी कुणी काही बोलत नसेल बाहेर जगामध्ये तरी सुद्धा तुम्हाला ते येऊन सांगत आहेत की हे असं तुमच्याविषयी बोलतात, ते तुमच्याविषयी असं बोलत होते अँड ते खूप जास्त तुम्हाला म्हणजे खूप जास्त तुम्हाला चुकीचं समजत आहे, असं काहीतरी चुकीचं येऊन तुम्हाला सांगत आहे आणि त्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ती फ्रस्ट्रेटेड झालेली आहे आणि तुम्हालाही असं वाटत आहे की हा व्यक्ती तर माझ्यासोबत चांगलं बोलतोय आणि हा मला सांगतोय ते कदाचित खरं असेल आणि तुम्ही त्या चुकीच्या माणसावरती विश्वास ठेवत आहात जे की खूप जास्त तुमच्यासाठी एक निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला येथे परमेश्वर काय गाईड करणार आहे ते आपण पाहूया. तर तुम्हाला येथे सांगण्यात येत आहे की ते जे पीपल आहे ते तुम्हाला जे सांगत आहे त्यावरती डोळे झाकून तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. तर येथे पडताळणी करा नेमकं ते सांगत आहे ते खरं आहे का, जो व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगत आहे त्याच्याच मनाचे हे सगळे खेळ आहेत ह्याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे. बिकॉज तुम्हाला वाटते ते खूप चांगले आहेत आणि आपल्याला खूप चांगलं समजून सांगत आहेत आणि आपल्याला लोकांविषयी जे आपल्या विरोधात आहे त्यांच्याविषयी चांगलं सांगत आहेत किंवा त्यांच्याविषयी आपल्याला ते एक प्रकारचं जागरूक करत आहेत, सावधान करत आहेत. बट तसं नाहीये येथे, हे तुम्हाला येथे डिव्हाइन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच दिसून येते तुम्ही एक खूप जास्त अबंडन्स व्यक्ती आहात, तुमच्याकडे खूप जास्त मनी आहे, पैसा आहे, एक समाजामध्ये तुमची एक प्रतिष्ठा आहे. दिसून येते आपल्याला की एक सगळ्यांची जबाबदारी तुम्ही घेता आणि सगळ्यांना समजून घेता, सगळ्यांशी खूप कनेक्टेड आहात, सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात. जी तुमच्यासोबत लोक आहेत तेही तुम्हाला खूप जास्त चांगलं समजतात, तुम्हाला एका प्रतिष्ठेच्या जागेवरती समजतात. तुमची जी समाजातली इमेज आहे ती खूप जास्त चांगली आहे, एक मनीचा फ्लो तुमच्याकडे आहे. एक असू शकतं खूप जास्त तुम्ही धनवान व्यक्ती आहात किंवा ज्या प्रकारे ह्यांच्याकडे त्या गोष्टी नाही त्यापेक्षा खूप जास्त चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खूप जास्त कमी वयामध्ये आलेल्या आहेत आणि दिसून येते तुम्ही अनेक संघर्षांशी लढलेले आहात. 7 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे आणि आपल्याला दिसून येते ही जी व्यक्ती आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. जगात कुठलेही संकट येऊ, त्यांच्या जीवनात काहीही होऊ, बट जी काही एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ती सतत त्यांच्यामध्ये जागरूक असते. जरी कोणी काही सांगितलं, तुम्हाला कोणी काही सांगितलं तरी आता सध्या जरी तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये असाल किंवा असे खूप सारे प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येऊन गेले ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह झाले होतात, बट तुम्हाला परमेश्वराने तितका काळ त्या परिस्थितीमध्ये ठेवलं नाही. नक्कीच तुम्हाला त्यातून नवीन काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत गेली आणि तुम्ही त्यातून बाहेर पडलेले आहात. पण हे जे व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागून तुम्हालाच ते गिल्टी फील करवत आहेत किंवा तुम्हालाच ते दाखवत आहे की तुम्ही कशा प्रकारे खालच्या कमी दर्जाचे आहात, अशा प्रकारे जे तुम्हाला ते दाखवत आहेत. तर याकडे तुम्हाला डिव्हाइन काय गाईड करत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मे बी असू शकतं तुमच्याकडे सध्या कुठली तरी एक चांगली ऑफर सुद्धा आलेली असू शकते जॉबच्या संदर्भात किंवा तुम्ही जो काही बिझनेस करतात किंवा तुमचे जे सध्या काही चालू असेल, शेतीमध्ये चालू असेल किंवा जर कुठं काही तुमचं व्यवस्थित खूप चांगलं चालू असेल, तुम्हाला कसली तरी ऑफर येत असेल, मे बी तुमच्या जीवनामध्ये कोणी नवीन पार्टनर आलेला असेल किंवा तुमचं रिलेशनशिप खूप चांगलं चाललेलं असेल सध्या, तर त्या संदर्भात सुद्धा त्या व्यक्तीला ज्वेलसी फील होते अँड दुसऱ्यांचं नाव घेऊन ती तुम्हाला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्ही कशा प्रकारे चांगलं राहू नये, आनंदात राहू नये, एक प्रकारे दुःखी अवस्थेमध्ये राहावा यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे. तर दिसतंय आपल्याला तुमच्याकडे खूप जास्त एक चांगली ऑफर येत आहे. किंग ऑफ कप्स आहे, तर मे बी तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी किंग येत आहे आणि खूप जास्त भावनिकरित्या तो व्यक्ती तुमच्याशी अटॅच आहे हे पाहून सुद्धा त्या व्यक्तीला ते सहन होत नाहीये. तर बघूया आपण बॉटमची एनर्जी जी आहे ती 11-11 ची आहे. तर नक्की दिसून येते हे एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे जे तुमच्या जीवनामध्ये सध्या आहे. तर ही जी एनर्जी आहे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स घेऊन येणारी आहे. तर नक्कीच तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत आहे की
अशा लोकांपासून दूर राहा. अशा लोकांच्या कुठल्याही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. तर कुलदेवता जी तुमची आहे त्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे. बिकॉज तुमच्या जीवनामध्ये जे काय तुम्ही सक्सेस अचीव्ह केलेलं आहे, जे काही तुम्ही यशस्वी आहात, जे काही तुम्ही चांगले कार्य केलेले आहात, त्यासाठी तुम्हाला परमेश्वराने स्ट्रेंथ दिली होती आणि ती स्ट्रेंथ तुमच्या जवळ आहे. आणि ती स्ट्रेंथ आहे तुमची विचार करण्याची क्षमता, तुमचं संभाषण कौशल्य, तुमची बोलण्याची वाक्चातुर्य, हे जे तुमच्याकडे हजरजबाबीपणा, हे जे तुमच्याकडे आहे ते त्या व्यक्तींकडे नाही आहे. बिकॉज तुम्ही खूप चांगले वर्क मागील काही काळापासून केलेले आहेत आणि त्यांनी ते केलेले नाही आहे. तरी सुद्धा काही असा लोकांचा ग्रुप बनवून किंवा तुमच्या संदर्भात काहीतरी निगेटिव्हिटी पसरून तुम्हाला एका, आपण म्हणतो ना, देवाला सुद्धा ह्या जगातील लोक नाव ठेवतात. आपण तर माणसं आहोत म्हणून आपण काही चांगलं कार्य केलं तरी ते आपल्याला बोलणारच आहे. सो त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. यासाठी बघूया आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे. डिवाइन प्लीज गाइड मी. आर्कएंजल मायकल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय माँ दुर्गे. जय माँ अंबिकाजी. प्लीज गाइड मी की माझ्या कलेक्टिव्ह साठी काय गायडन्स आहे. ओके, 2 कार्ड्स आलेले आहेत. तर दिसून येते आपल्याला 2 कार्ड आहेत. एक आहे 3 ऑफ सॉर्ड आणि एक आहे लव्हर्स. तर यावरून आपल्याला दिसून येतंय की हे जे लोक आहेत ते तुमच्या प्रेमाच्या, जी तुमचं प्रेममय जीवन आहे, जे की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले लोक आहेत, खूप जास्त तुमच्याविषयी पॉझिटिव्ह विचार करणारे लोक आहेत, तुमच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, त्यावरती ह्या लोकांची खूप जास्त नजर आहे. आणि ते तुमच्यावरती एक ज्वेलसीची भावना ठेवतात की ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढे लोक काय याच्यावर प्रेम करतात, काय यांना एवढं चांगलं समजलं जातं, काय यांच्या जीवनामध्ये एवढं सगळं चांगलं चालू आहे. तर ह्यावरती सुद्धा ते लोक खूप जास्त ज्वेलस आहेत, ज्वेलसी फील करतात तुमच्याबद्दल. आणि त्यामुळे कुठेतरी तुमच्या नातेसंबंधामध्ये ते काहीतरी एक माती कालवण्याचा प्रयत्न करतात. तुमचे जे लोकांशी चांगले संबंध आहेत त्यामध्ये सुद्धा ते जाऊन इंटरफिअर करतात की नाही हे कशा प्रकारे चूक आहेत. त्यांना खरं तर त्यांच्या स्वतःच्या चुका लपवायच्या असतात आणि त्यामुळे ते तुमच्यावरती ब्लेम करतात की कदाचित त्यांना असं वाटत असेल की ह्यांच्यावरती आपण ब्लेम केलं तर कदाचित आपल्यावर दुर्लक्ष होऊन जाईल आणि मग सगळा फोकस तुमच्यावर येईल. तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष न देता तुमच्यावरच काहीतरी आरोप केले तर लोक तुमच्याविषयी निगेटिव्ह विचार करतील, अशी भावना त्या व्यक्तींची आहे. पण येथे लक्षात घ्यायचं आहे, कितीही चांगल्या व्यक्तींविषयी वाईट पसरवलं किंवा काहीही बोललं तरी सुद्धा त्या जे पीपल आहेत जे खूप चांगले आहेत, मनाने चांगले वागतात, जसे तुम्ही आहात, खूप चांगले वागतात तुम्ही समाजातील लोकांशी, सगळ्यांशी एक प्रकारचं खूप कष्ट केलेलं आहे तुम्ही, आज इथपर्यंत येण्यासाठी संघर्ष केलेला आहे जीवनामध्ये. तर अशा लोकांवरती परमेश्वराचा वरदहस्त आहे. दिसून येत आहे आपल्याला एंजल्सचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे. एंजल तुम्हाला प्रोटेक्टेड करत आहेत प्रत्येक स्थितीमध्ये. तुमच्या आजूबाजूला सुद्धा आता सुद्धा ह्या क्षणाला काही एंजल्स आहेत तर ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात. तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. जरी तुम्हाला कोणी काही सांगत असेल की हा असं बोलला तुझ्याविषयी, तो तसं बोलला, तर त्याकडे इग्नोर करा. तुमच्या अंतर्मनाला माहिती आहे की तुम्ही काय आहात आणि परमेश्वरालाही ते माहिती आहे. सो तुम्हाला इथे इतर लोकांचा विचार करायचा नाहीये. परमेश्वर आपल्याला काय समजतो याला जास्त महत्व आहे. ह्या जगातील लोक काय समजतात, बिकॉज ते माइंडली मनाने विचार करतात. सो त्यामुळे ते मनावरती विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, कुलदेवता तुमची गाईड करत आहे. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. सतत मी तुमच्या सोबत आहे, सतत कुलदेवता तुमच्या सोबत आहे आणि सतत तुमचे एंजल्स तुमच्या सोबत आहे. सो पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये या, निगेटिव्हिटी मधून तुम्हाला लवकरच बाहेर काढण्यात येईल. नेक्स्ट मेसेज घेऊया. हो, तर दिसून येत आहे की ह्या लोकांच्या मनामध्ये असं नक्की आहे की तुमच्या जीवनामध्ये असा काहीतरी टॉवर मुवमेंट आणण्याचा ते प्रयत्न करत आहे, असं काहीतरी राजकारण तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. सो अलर्ट राहा यासाठी. कारण की आता मी शफल करताना कार्ड नाईट ऑफ सोर्ड्सचं पण कार्ड पडलं होतं, बट
मला ते पाहायचं होतं पुढचं कुठलं कार्ड येते. सो दिसून येते टॉवरचं कार्ड आहे. सो तुम्हाला त्या व्यक्तींच्या विरोधात लढाईसाठी तयार राहायचं आहे. सॉर्ड घ्या हातामध्ये. आता खूप जास्त दुर्लक्ष करू नका. जरी तेच पीपल तुम्हाला वाटत असतील हे नाही हे पीपल खूप चांगले आहेत आणि माझ्याविषयी इतकं चांगलं मला माहिती देतात, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कदाचित तेच तुमचे शत्रू आहेत. याकडे लक्ष द्या. पडताळणी करा ते काय सांगत आहेत ह्याच्या विरोधात आणि फक्त त्यांचं ऐकून घेऊ नका. नक्की हे असं खरं आहे का, तर यावरती लक्ष द्या. कारण की खूप जास्त मोठी योजना तुमच्या बाबतीत करताना दिसून येते. टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये ते आणू इच्छित आहे, जे की तुम्ही पूर्णपणे कोलमडून जावे. एक प्रकारचा इमोशनल बॅलन्स तुमचा खराब व्हावा, तुम्ही एक मेंटली डिस्टर्ब व्हावे, याच्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रयत्न केले जात आहे. मे बी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतो ना ब्लॅक एनर्जी तुमच्याकडे सेंड केली जात आहे. असू शकतं तुमचं जे पूर्ण जीवन आहे ते सुद्धा ते उद्ध्वस्त करण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर जे सांगत आहेत लोक तुम्हाला काही निगेटिव्ह गोष्टी, तर त्याकडे लक्ष द्या आणि ते जे सांगत आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. याकरता तुम्हाला कुलदेवता खूप जास्त गाईड करत आहे, सावधान करत आहे. बघूया नेक्स्ट मेसेज काय आहे. ओके, तर पॉझिटिव्हिटीमध्ये राहा. तुमचे जे हे शत्रू आहे त्यांना तुम्हीच हरवू शकता. आई तुळजाभवानीची तलवार तुमच्या हातामध्ये आहे. एक तलवार ह्या बाबतीत मी म्हणत आहे की तुमच्याकडे एक आत्मज्ञान आहे. त्या आत्मज्ञानाकडे लक्ष द्या. तुमचं मन तुम्हाला काहीतरी खूप चांगलं सांगतंय, तुमचं आत्मा तुम्हाला काहीतरी चांगलं सांगतोय, मार्गदर्शन करतोय, त्याकडे लक्ष द्या. मे बी हे जे लोक सांगत आहेत त्यांचं कुणाचं काही ऐकू नका. कुणी काही सांगू दे, त्याकडे लक्ष देऊ नका. तर हे लोक खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड करत आहे, कारण की त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा आहे. पण तुम्हाला तुळजाभवानीची तलवार मिळाली आहे. सो तुमचे हे शत्रू जे तुम्हाला हित असं दाखवतात की तुमचं खूप हित ते इच्छित आहे, तुमच्याविषयी खूप चांगले बोलत आहे, पण तुम्ही जेव्हा त्यांना उत्तर देणार प्रत्येक गोष्टीसाठी तेव्हा ते नक्कीच दूर निघून जाणार. सो तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये नका राहू. तुम्ही नका विचार करू की मला असं बोललं जातंय, मला असं बोललं जातंय, मी खरंच तसं आहे का. तर हा विचार तुम्ही नका करू, कारण आपल्याला माहिती आहे आपण कोण आहोत आणि एक दिव्य आत्मा आहोत, एक दिव्यता आपण धारण करतो. सो आपल्याला माहिती आहे की आपण कोण आहोत. सो ह्या लोकांच्या बोलण्याकडे अजिबात तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. यासाठी तुम्हाला कुलदेवता खूप जास्त येथे गाईड करत आहे. सो तुम्हाला येथे कमेंट करायची आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने. तर दिसून येते खूप लाचार आहेत ते पैशासाठी, अनेक गोष्टीसाठी. त्यांच्या जीवनामध्ये त्या मिळालेल्या नाहीयेत त्यांना. ज्या प्रकारे तुम्ही खूप जास्त सुखी समृद्ध आहात, खूप जास्त पैशाचा फ्लो तुमच्याकडे आहे, एक नातेसंबंधामध्ये समृद्धता आहे, समाजात तुमच्या बोलण्याला किंमत आहे, प्रतिष्ठा आहे, तर त्या व्यक्तींकडे ती नाहीये. ते दुबळे आहेत. ते सतत कोणाचा तरी आधार घेत असतात. मे बी तो मेल असू किंवा फिमेल असू, पण दोन्ही खूप जास्त दरिद्री आहेत आणि तुमच्या सुखावरती खूप जास्त त्यांचं लक्ष आहे आणि कुठंतरी त्यांना ते मिळालं नाही. त्यामुळे खूप जास्त तुमच्याविषयी एक ज्वेलशीची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच ते तुमच्या जीवनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या जीवनामधील जी सुख समृद्धी आहे ते त्यांच्याकडे कशा प्रकारे नाहीये याचं सतत कंपॅरिझन चालू असतं आणि त्यामुळे एक निगेटिव्ह एनर्जी ते तुमच्याकडे सेंड करत आहे. सो असं म्हणतात ना की आपण खूप जास्त चांगलं वागतो, पण तो आपण हे पण म्हणतो जाऊ द्या म्हातारा माणूस आहे, जाऊ द्या स्त्री आहे, अमुक आहे, तर आपण म्हणतो असं जाऊ द्या असंच आहे, गरीब आहे आणि आपण दुर्लक्ष करतो त्या लोकांकडे. बट ते लोक तसे नाही आहेत. त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आपण ज्यांना खूप जास्त समजतो की नाही खूप चांगले आहेत, दयाळू आहेत, जाऊ द्या काहीतरी बोलत असतील, समजत नसेल त्यांना किंवा अज्ञानी आहेत असं म्हणून आपण सोडून देतो, पण त्यांच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावरती नक्कीच होतो. आपण ज्यावेळेस खूप पॉझिटिव्ह असतो आणि कुणीतरी येऊन असं काहीतरी बोलून जातं की आपण निगेटिव्हिटीमध्ये जातो, तर तुम्हाला ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या विरोधात खूप जास्त एक राजकारण केलं जात आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक असा टॉवर मुवमेंट यावा यासाठी ती लोक तयारी करत आहेत. ते लोक खूप जास्त अशा प्रकारची एनर्जी सेंड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये एक टॉवर मुवमेंट यावा, तुमच्या जीवनातील जी सुख आहे, समृद्धी आहे ती निघून जावी. यासाठी सुद्धा ते परमेश्वराकडे नसतील करत, डेव्हिलकडेच करत असतील, प्रार्थना करत आहेत. ओके, तर हे कार्ड आलं आहे अचानकच. द स्टारचं कार्ड आहे, त्यामुळे मी ते घेतलंय कारण की हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. तुम्ही एक स्टार सारखे चमकणार आहात भविष्यात.
हे जे लोक आहेत ते कितीही निगेटिव्हिटी पसरू दे, काहीही बोलू दे तुमच्याविषयी, काहीही होऊ दे, पण परमेश्वराला माहिती आहे तुम्ही स्टार आहात, स्टार पुत्र आहात, तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात, तुम्ही परमेश्वराची कन्या आहात. सो तुम्ही स्टार आहात, ताऱ्यासारखं तुमचं जीवन असणार आहे. आयुष्यामध्ये तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आजपर्यंत, तुम्ही खूप जास्त इमोशनल आहात, सगळं काही लोकांना देण्याची तुमची तयारी असते, दिसून येते. तुम्हाला एवढं पण भान राहत नाही की आपण आपल्याजवळ आहे का नाही याची पण तुम्ही काळजी नाही करत, पण दुसऱ्यांच्या सुखासाठी तुम्ही सतत एक कार्यरत असतात, प्रयत्नपूर्वक तुम्ही कार्य करत असतात आणि एक स्टार आहात तुम्ही, दिसून येतंय. तुमचं एक अढळ स्थान आहे या जीवनामध्ये जे कुणीही घेऊ शकत नाही. सो किती निगेटिव्हिटी पसरू दे, कुणी काहीही बोलू दे, पण तुमचं जे स्थान आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सो तुम्हाला इथे क्लेम करायचं आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट मेसेज. तर दिसून येते एक संघर्ष तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप पाहिलेला आहे. इथून मागचा जो काळ होता तो तुमच्यासाठी संघर्षमय होता. आता कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आलेले आहेत. आता कुठेतरी तुम्ही एक चैन की सांस ले रहे हो, म्हणजे आपल्याला दिसून येते की एक प्रकारचे रिलीफ तुम्हाला आता ह्या काळामध्ये मिळालेला आहे. आणि कुलदेवता तुम्हाला येथे, तुमची कुलदेवता तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्हाला अजिबात आता संघर्षमय स्थितीमध्ये टाकलं जाणार नाहीये, कारण की तुम्ही भरपूर संघर्ष पाहिलाय आतापर्यंतच्या जीवनामध्ये. तर ज्यांचे एज 30च्या नंतर आहे तर त्यांच्या जीवनातील जो संघर्ष कालावधी आहे तो पूर्णपणे कमी केला जात आहे. आणि दिसून येतंय जे काही पीपल होते जे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची उद्विग्नता पसरवण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांना नक्कीच डिवाइन दूर करणार आहे. ओके, तर द वर्ल्डचं कार्ड आहे. जे काही तुम्ही परमेश्वराला मागत आहात तर ते तुम्हाला मिळणार आहे. बट तुम्हाला एक इथे डिवाइन गाईड करत आहे, तुमची कुलदेवता गाईड करत आहे. ज्या काही तुम्ही देवीची सेवा करता, देवाची सेवा करता, परमेश्वराची सेवा करता, तर यावरती डिवाइन खूप खुश आहे. तुमचे एंजल्स, तुमचे अँसेस्टर, तुमचे पूर्वज सुद्धा खूप खुश आहेत. तुमचे स्पिरिट गाईड्स, तुमचे स्पिरिट अॅनिमल्स सुद्धा तुमच्यावरती खूप खुश आहेत. बट ते तुम्हाला येथे गाईड करत आहेत. ते तुम्हाला सांगत आहे की एक हेल्दी बाउंड्री जी आहे तुम्हाला आजूबाजूला सेट करायची आहे. म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच तुम्हाला आजूबाजूला तुमच्या घालून घ्यायचा आहे. तुमचा औरा जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. औरा लॉक करा तुमचा. तुम्हाला जर माहित नसेल औरा कसा लॉक केला जातो तर ते तुम्हाला मी एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला जो औरा आहे तुमच्या आजूबाजूचा तो तुम्हाला कव्हर करायचा आहे पॉझिटिव्ह एनर्जीनी, जेणेकरून कुणी काहीही बोललं तरी निगेटिव्हिटी तुमच्या पर्यंत येणार नाही. आणि कुणी कितीही प्रयत्न केले, डेव्हिलने कितीही प्रयत्न केले, बिकॉज ह्या काळामध्ये डेव्हिल अटॅक्स ही होत असतात, आपल्याला माहिती आहे. सो हे जे डेव्हिल जे आहे ते तुमच्यावरती काहीतरी स्पेलवर्क, अटॅक्स, ब्लॅक मॅजिक किंवा काहीतरी निगेटिव्हिटी सेंड करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्हाला हेल्दी बाउंड्री आजूबाजूला सेट करण्यासाठी तुमची कुलदेवता ही जी आहे ती तुम्हाला येथे गाईड करत आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे. तर डेस्टिनाइन फॉर्च्युनेट हे कार्ड आहे, नशिबाचं कार्ड आहे. तर नक्कीच नशीब तुमच्या बाजूने आहे. खूप जास्त तुम्ही आतापर्यंत काळ जो सहन केला तो संघर्षाचा होता. तुम्हाला वाटत असेल पुन्हा तशीच परिस्थिती आपल्या जीवनात येणार आहे का, जी आपण खूप संघर्षातून वरती आलो आहोत आणि आता कुठेतरी आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत आणि अचानक काही लोकांची निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आलेली आहे. तर पहिला जो काळ होता तसंच आपल्या बाबतीत होईल का, तशाच प्रकारचं राजकारण आपल्या बाबतीत होईल का, तर नाही. डेव्हिल कितीही अटॅक सेंड करू दे, बट तुम्हाला प्रोटेक्टेड राहायचं आहे. बिकॉज आपण पाहिलंय द वर्ल्डचं कार्ड आहे, एक बाउंड्री सेट करायची आहे तुम्हाला. सो कुणीही कितीही टॉवर मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये सेंड करण्याचा प्रयत्न केला, पाठवण्याचा प्रयत्न केला, तरी एंजल्सचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे. लव्हर्सची एनर्जी आहे. तुमचे जे पार्टनर आहेत ते खूप जास्त तुमच्याशी प्रामाणिक आहेत आणि ते तुम्हाला प्रोटेक्टही करत आहे प्रत्येक शत्रूंपासून. प्रत्येक तुमच्या जी काही एनर्जी तुमच्यापर्यंत पाठवली जाते त्यापासून तुमच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत. सो तुमच्यासाठी फॉर्च्युनेट कार्ड आहे, नशिबाचं कार्ड आहे. जो मागं काही काळ घडून गेला की त्यावेळेस तुमचा काळ वाईट होता आणि त्यावेळेस
तुमच्यावर जर कोणी निगेटिव्ह एनर्जी सेंड केली तर त्याचा प्रभाव खूप जास्त तुमच्यावरती राहायचा, खूप जास्त तुम्ही त्याला एक प्रकारे स्वतःच्या मनाला लावून घ्यायचा. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, परिस्थिती चेंज झालेली आहे. सो आता कुणी जरी निगेटिव्हिटी सेंड केली तर ती खूप जास्त कमी वेळासाठी तुमच्या जीवनामध्ये टिकून राहील. यासाठी तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे, कारण की आता नशिबाचं जे हे कालचक्र आहे ते तुमच्या बाजूने आहे. तर नक्कीच तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे. कमेंट करा. मी पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आहे अशी कमेंट करा, किंवा मी हे बदल स्वीकारत आहे अशी कमेंट करा, किंवा आय क्लेम म्हणून कमेंट करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. लास्टचा मेसेज घेतला मी आणि तो होता मॅजिशियनचा. तर आपल्याला दिसून येते मॅजिशियनची एनर्जी खूप पॉवरफुल एनर्जी असते. द मॅजिशियन हे एक असं कार्ड आहे जे मेजर आर्कानातलं कार्ड आहे, आणि आपल्याला माहितीये हे मेजर आर्कानातील कार्ड खूप जास्त मोठा बदल आपल्या जीवनामध्ये दाखवतो. खूप जास्त मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न आता डिव्हाइन करत आहे. परमेश्वराचा आणि तुमचा एक बॉन्ड तयार झालेला आहे. तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्टेड आहात. दिसून येतं ह्या व्यक्तीचा हात, एक हात वरती आहे आणि एक हात खाली आहे. सो हा जो व्यक्ती आहे तो युनिव्हर्सची डिव्हाइन एनर्जीशी खूप जास्त कनेक्टेड आहे. दोन्ही बाजूला त्यांनी समतोल साधलेला आहे. अशा प्रकारचं तुमचं हे जीवन आहे. सो तुम्ही आता सध्या खूप जास्त स्पिरिच्युअल झालेले आहात. त्यामुळे परमेश्वरानेही तुम्हाला एक हात दिलेला आहे आणि तुम्ही ही युनिव्हर्सशी कनेक्टेड आहात. सो तुम्हाला जे काही इंट्युशन येतात, जे काही तुम्हाला मेसेजेस मिळतात देवाकडून, तर ते रिसीव्ह करत जा. आपल्या आजूबाजूला जे काही ब्रह्मांड आहे त्यापासूनही आपल्याला काही चांगले मेसेजेस मिळत असतात, इंट्युशन मिळत असतात. तर त्याकडे लक्ष द्या. हे निगेटिव्हिटी पसरवणारे लोक थोड्या काळासाठी आहेत, पण त्यानंतर लगेच तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी परमेश्वर सेंड करत आहे. खूप थोड्या काळासाठी ही निगेटिव्ह एनर्जी राहणार आहे. सो पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा, कारण की तुम्हाला जे आहे डिव्हाइन प्रोटेक्ट करत आहे, एंजल्स प्रोटेक्ट करत आहेत, तसेच आपले स्पिरिट गाईड सुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. सो एक भावनात्मक रीतीने तुम्हाला खूप जास्त बॅलन्स केलं जात आहे अँड पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे पाठवली जात आहे. खूप इन्फिनाइट क्षमता तुमच्यामध्ये आहेत. आपल्याला दिसून येतं पॉसिबिलिटीज खूप जास्त आहेत, कारण की स्पिरिच्युअलिटीचं चिन्ह तुम्हाला वरती दिसत असेल, इन्फिनिटचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल. खूप जास्त इन्फिनिट क्षमता तुमच्यामध्ये आहेत. सो तुम्हाला खूप जास्त चांगले कार्य करायचे आहेत भविष्यामध्ये. तर हे लोक जे काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. जी काही सध्याची परिस्थिती आहे जी तुम्हाला फ्रस्ट्रेटेड करत आहे, तुम्हाला एक प्रकारच्या निगेटिव्हिटीमध्ये टाकत आहे, तर त्यामधून बाहेर या. तुमचा ऑरा प्रोटेक्ट करा. खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये पुढील काळामध्ये येताना दिसून येत आहे. सो तुम्हाला मॅजिशियनच्या एनर्जीला सुद्धा क्लेम करायचं आहे. तर बॉटमची एनर्जी आहे किंग ऑफ कप्स. तर मगाशीही आपण जेव्हा कार्ड शफल केले तेव्हाही किंग ऑफ कप्स आलं होतं. असू शकतं ही मेल एनर्जी आहे आजची खूप जास्त. बट महिला जरी पाहत असतील तर नक्कीच त्यांच्या घरातील व्यक्तींविषयी ही एनर्जी आहे, किंवा इट्स नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह. तर ही मेल फिमेल दोन्हीची ही एनर्जी असू शकते. तर किंग ऑफ कप्स आहे. सो तुमच्या भावना ज्या आहेत त्या आता थोड्याशा हाय लेवलला जातील, बिकॉज आता आपल्याला माहिती आहे पौर्णिमा पण येत आहे. सो पौर्णिमेपर्यंत काही भावना ज्या आहेत त्या खूप जास्त हाय लेवलवरती जातात आणि आपल्यातील निगेटिव्हिटी सुद्धा क्लीन्स होत असते. परमेश्वर आपल्यातील जे काय आहे ती क्लिअर करत असतात. सर्व जी निगेटिव्हिटी येत आहे ती सरफेसवरती येणार आहे आणि तुम्हाला एक स्वच्छ म्हणजे म्हणतात ना स्वच्छ केलं जात आहे. तुमच्यातील एनर्जी बाहेर काढली जात आहे जी की निगेटिव्ह आहे. सो हे डेव्हिलचे अटॅक आहेत. सो तुम्हाला इकडे खूप जास्त लक्ष द्यायचं नाहीये. आपलं पॉझिटिव्ह कार्य करत राहा, सकारात्मक राहा, मेडिटेशन ध्यान करत राहा, मंत्रा चॅन्ट करत राहा. सकाळी उठून जे तुम्ही डेली रुटीनमध्ये तुमचा योगा, व्यायाम, मेडिटेशन करतात तर ते तुम्ही जे रुटीन आहे तुमचं चालू ठेवा. परमेश्वराची भक्ती करतात ती सुद्धा तुम्हाला चालू ठेवायची आहे. त्यामुळेच तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला येताना दिसून येत आहे. तर आपल्याला दिसतंय मगाशी हे कार्ड आलं होतं, तुम्ही आता संकटातून बाहेर पडलेले आहात, बिकॉज परमेश्वराने तुमच्याकडे एक जजमेंट केलेला आहे, तुमचा न्याय केलेला आहे तुमच्या कार्याचा, जे की खूप जास्त चांगले कार्य जास्त आहेत. आणि बट तुम्हाला इथे डिव्हाइन गाईडही करत आहे. मे बी काही हेल्थ इश्यू असतील तर त्याकडे लक्ष द्या. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष कुठेही करायचं नाहीये. तर ही होती काही आपल्याला डिव्हाइनने दिलेले गायडन्सचे मेसेजेस. तसेच आपली कुलदेवता जी आहे त्यांनी दिलेले काही मेसेजेस होते, आपण हे घेतले.
त्यानंतर आपण चेक करूया आपल्याला युनिव्हर्स काय मेसेज देत आहे. नो नथिंगनेस. सो नो थिंगनेस तर 5 नंबरचं, तर नो नथिंगनेस 5 नंबरचं कार्ड आहे. आपल्याला दिसून येतंय तुमच्याकडे जी कम्युनिकेशन संभाषण करण्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त प्रभावी आहे. सो जे कोणी तुमच्याकडे ब्लॅक एनर्जी सेंड करत आहे ती त्यांच्याकडे सेंड व्हावी, सेंड बॅक टू सेंडर, यासाठी मी डिवाइनकडे प्रार्थना करते. तर गोइंग विथ द फ्लो, खूप जास्त विचार करायचा नाही, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर या. जे काही घडत आहे सध्या त्याच्यामध्ये फ्लोनुसार जा, कारण की भविष्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला दिसून येत आहे. द मायझर, तर आपल्या बाबतीत कमी विचार नाही करायचा आहे. आपण खूप जास्त श्रेष्ठ आहोत. आपण एक अशी सोल आहोत, पॉवरफुल सोल आहोत. मी एक प्रभावशाली आत्मा आहे, मी एक पॉवरफुल सोल आहे, यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. स्वतःला रोज अफर्मेशन करा. स्वतःला सकाळी उठल्यावरती सांगायचं आहे तुम्हाला, मी एक पॉवरफुल आत्मा आहे आणि माझ्यामध्ये खूप साऱ्या क्षमता आहेत. मी खूप काही करू शकतो किंवा करू शकते. मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, मी सकारात्मक आहे, माझ्याकडे परमेश्वराची शक्ती आहे, माझ्याकडे प्रेमाची शक्ती आहे. सो ह्या असल्या अफर्मेशन तुम्हाला सकाळी उठून करायचे आहे. स्वतःबद्दल अजिबात संकोचित विचार करू नका, कारण की परमेश्वराने प्रत्येक मनुष्य घडवताना त्याच्यामध्ये ती पॉवर दिलेली आहे जी परमेश्वराकडे स्वतः आहे. सो आपण त्याचेच अंश आहोत, तर कधीही स्वतःला आपण कमी लेखायचं नाहीये. तर दिसून येतंय परमेश्वराचं नाव घेतात द क्रिएटर. द क्रिएटर आहेत आपले परमेश्वर, परमात्मा. सो त्यांच्या एनर्जीशी आपल्याला कनेक्टेड राहायचं आहे आणि त्या एनर्जीशी कनेक्टेड असल्याच्या नंतर ह्या भूतलावरील, ह्या मायालोकमधील, ह्या कलियुगामधील लोकांच्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष देण्याचं काहीही कारण नाही, बिकॉज आपण कनेक्टेड आहोत डिव्हाइन एनर्जीशी. नेक्स्ट मॅसेज, तर तुम्ही जे काही इच्छित आहात तुमच्या जीवनामध्ये ते एक्झिस्ट करतंय. तर तुमच्या नक्कीच काय जे काय विशेष असतील त्या परमेश्वराने ऐकल्या आहेत आणि परमेश्वराचं अस्तित्व आहे. सो याकडे लक्ष द्या आणि यावरती विश्वासही ठेवा. जे काही तुम्ही रडत आहात, थोडंफार तुमच्या जीवनामध्ये संकट आहेत, तर ते सगळे परमेश्वर पाहत आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब येथे केला जाणार आहे. प्रत्येक तुम्ही ज्या ज्या वेळेस परमेश्वरापुढे रडलेले आहात त्या सगळ्या अश्रूंचा, त्या सगळ्या दुःखांचा येथे परमेश्वराकडे न्याय होणार आहे आणि परमेश्वराचं अस्तित्व आहे ते मान्य करा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडून येतील. त्यानंतर कमेंटमध्ये करा, मी परमेश्वराचं अस्तित्व मान्य करतो किंवा करते. ऑर्डरीनेस, साधेपणामध्येच परमेश्वर आहे, निसर्गामध्ये परमेश्वर आहे. आपल्याला दिसून येत आहे हे आजूबाजूचा जो निसर्ग आहे ते एक प्रकार परमेश्वराचं रूप आहे. तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला काही टाइम स्पेंड करायचा आहे, काही वेळ आपल्याला निसर्गामध्ये घालवायचा आहे. जर आपल्या घराच्या आजूबाजूला काही बगीचा वगैरे असेल तर तिथे थोडं काम करा, जमिनीशी कनेक्टेड राहा, मातीमध्ये काहीतरी काम करा. पहा आजूबाजूला जे काही झाडं वगैरे आहेत त्याकडे पहा, कारण की त्यामध्येच परमेश्वर वास करत असतो. आपल्याला माहिती आहे फुलं आहेत, सकाळचे उठून फुलांकडे पहा, किती छान ते दुसऱ्यांना सुगंध देतात आणि आपल्याही जीवनामध्ये ते खूप जास्त पॉझिटिव्हिटी निर्माण करतात. तशाच प्रकारची पॉझिटिव्हिटी तुम्हीही येत्या पुढच्या काळामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्माण करणार आहात. सो तुम्हाला ही रीडिंग क्लेम करायची आहे. आपण लास्ट मेसेज घेऊया. तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये पॉलिटिक्स होत आहे, तर राजकारण होत आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय. तुमच्या बाबतीमध्ये काही लोक जे आहेत ते चांगला विचार करत नाहीयेत. तुम्ही खूप चांगलं कार्य करता. आपल्याला माहितीये परमेश्वराला सुद्धा ह्या जगात लोक नाव ठेवतात, तर आपण साधारण मनुष्य आहोत. तर इथे पॉलिटिक्स आपल्या बाबतीत होत आहे, पण पॉलिटिक्स करू दे त्यांना, किती करायचं ते, कारण की आपण एक डिवाइन सोल आहोत. तर आपल्याकडे परमेश्वराची शक्ती आहे. तर शेवटी जे म्हणतात ना, सत्य हे कधीही लपत नाही. तर सत्याची बाजू नेहमी खरी असते आणि सत्याला ओरडण्याची काही गरज नसते. सत्याला कधीही पॉलिटिक्सची
सोबत घेण्याची काही गरज नसते. सो तुमचं जे सत्य आहे ते आज ना उद्या परमेश्वरापुढे किंवा जनतेपुढे किंवा जे काही लोक आहेत त्यांच्या पुढे येणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे काळजी करायचं नाहीये. बट ह्या लोकांवरती विश्वास ठेवूच नका जे की तुम्हाला तुमच्याशी चांगलं बोलत आहेत खूप, आणि तुम्हाला वाटतं की हे लोक खूप चांगले आहेत आणि मला सगळ्या प्रकारची माहिती देतात आणि किती चांगले आहेत माझ्याविषयी. तर तसं नाहीये. ते तुम्हाला फक्त तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतात. ते फक्त शो करत असतात तुम्हाला की ते किती चांगले आहेत तुमच्या बाबतीत, आणि असं की तुमच्याकडून काही गोष्टी काढून घेत असतील. बट त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका की नेमकं खरं काय आहे याकडे नक्कीच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुमचा जो आत्मा आहे तो तुम्हाला नक्कीच गाईड करेल, व्यवस्थित तुम्हाला दिशा दाखवेल. ह्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सो बॉटमची एनर्जी पाहूया. बॉटमची एनर्जी बर्डनची आहे. तर मी म्हटलं त्याप्रमाणे सध्या तुम्ही बर्डन मध्ये आहात. एक प्रकारचं दबाव कशाचा तरी घेतलेला आहे की आपल्याविषयी असं बोललं जातंय, आपल्याविषयी काय बोललं जातंय आणि आपल्याविषयी पॉलिटिक्स का केलं जातंय. ह्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे. मे बी काही हेल्थ इश्यू असतील, आरोग्याच्या तक्रारी असतील, तर त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा कदाचित आपण म्हणतो शरीर जेव्हा आपलं निरोगी नसतं तेव्हा मनही कुठेतरी दुःखी होतं. त्यामुळे आपल्या शरीराची जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह ठेवा. शरीराला थोडासा व्यायाम वगैरे, त्याचे हेल्थ चेकअप वगैरे करत जा. काही तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी डिस्टर्बन्स आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जवळच्या जे काही डॉक्टर्स आहेत त्यांना भेटायचं आहे. आणि बर्डन अजिबात घेऊ नका. तर ही होती आजची एनर्जी जी आपण पाहिली. काही मेसेजेस पाहिले जे आपल्याला कुलदेवतेने दिले. जे कोणी लोक तुमच्याविषयी खूप जास्त वाईट विचार करत आहे, वाईट तुमच्याशी म्हणजे तुमच्या विरोधात पसरवत आहे किंवा तुम्हाला काहीतरी अशा एनर्जीमध्ये टाकत आहे की तुम्ही आनंदाने न राहावं, तुम्ही दुःखी राहावं, यासाठी ते तुम्हाला खूप जास्त एका अशा विचारचक्रामध्ये ढकलत आहे जे की तुम्हाला करण्याची गरज नाहीये. बिकॉज तुमच्या पाठीमागे डिव्हाइन आहे, लव्हर्सची एनर्जी आहे, खूप जास्त एंजल्सचं तुमच्याकडे लक्ष आहे. सो ह्या एनर्जीकडे अजिबात लक्ष देऊ नका. पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा. बिकॉज सध्या डेमनचा अटॅक सुद्धा होत आहे. सो तुम्हाला खूप जास्त येथे म्हणजे खूप जास्त सावधान राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे. तर ही होते आजचे मेसेजेस जे काही आपण कुलदेवतेकडून आपल्या आणि युनिव्हर्स कडून घेतले. ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्कीच क्लेम करायची आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. माझे व्हिडिओ सगळीकडे शेअरही करायचे आहेत. आणि जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. तसेच ज्यांना कोणाला पर्सनल रीडिंग हवी आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट.